हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत जवस चटणी. अतिशय पौष्टिक आणि खमंग अशी चटणी असते ही. महाराष्ट्राची ट्रॅडिशनल चटणी आहे ही. बनवायला अतिशय सोपी आणि खूपच हेल्दी आहे. जवसालाच अळशी असेही म्हटले जाते. तुम्ही बघू शकता इथे मी जवळजवळ 100 ग्रॅम जवस घेतलेले आहे. ही स्वच्छच आहे, पण तरीसुद्धा त्याला मी एकदा व्यवस्थित निवडून घेत आहे. म्हणजे खराब झालेले जे दाणे असतात त्यातले ते काढून टाकायचे, किंवा मग दगड वगैरे किंवा काही घाण असेल तर तिला स्वच्छ करून घ्यायचे आहे. आणि एखाद्या सुती कापडाने त्याला पुसूनही घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर जर काही लावलेलं असेल तर तेही पुसलं जातं. खूपच अगणित असे फायदे असतात जवस खाण्याचे. आणि रोजच्या जेवणात जर चमचाभर चटणी जरी खाल्ली आपण तरीही आपल्याला त्याचे खूप जास्त फायदे होऊ शकतात आणि आपलं जेवण अजूनच जास्त रुचकर बनतं. तर सर्वात पहिले मी इथे एका कढईमध्ये ही जवस भाजून घेणार आहे. भाजलेली जवस खाल्ल्यामुळे आपली त्वचा आणि आपले केस खूपच जास्त हेल्दी आणि छान चमकदार होतात. आपलं वजनही नियंत्रणात राहतं आणि आपल्याला खूप सगळी अशी एनर्जी भेटते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. आपलं हृदय चांगलं राहण्यास मदत राहते. याच्यामुळे बघू शकता मी याला भाजून घेत आहे, पण अगदी अतिशय मंद गॅसवर मी याला भाजत आहे. फ्लेम अजिबात मीडियम किंवा फुल करू नका. लो फ्लेमवरच याला भाजायचं आहे. थोडा वेळ लागला तरीही चालेल, पण त्याला अतिशय स्लो गॅसवरच त्याला भाजायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. तुम्ही बघू शकता आता ह्या सर्व जवसाच्या बिया अशा तडतडत आहेत, म्हणजे ह्या छानपैकी आपल्या भाजल्या गेल्या आहेत. जर आपण त्याला स्लो फ्लेमवर भाजलं तर त्या आतून बाहेरून सर्वीकडून खूप छान अशा भाजल्या जातात आणि खूप खमंग लागतात. जर आपण मीडियम फ्लेम केला तर त्या लगेचच टाकल्याबरोबर लगेचच तडतडायला लागतात आणि फक्त बाहेरची साईडच त्याची भाजली जाते आणि इतक्या खमंग रुचकर अशा त्या लागत नाही. त्याची चटणी तशी लागत नाही. आता जवस छान भाजून झालेली आहे. आता मी हिला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. आपल्या शरीरामध्ये जर काही हार्मोनल असंतुलन झालं असेल तर त्यालाही सुधरवण्याचं काम जवस करते. आपले हार्मोन्स याच्यामुळे बॅलन्स होतात आणि पिरियड्समध्ये जर काही त्रास होत असेल तर तो त्रासही कमी होण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता इथे त्याच कढईमध्ये मी इथे जवळजवळ 4 ते 5 काश्मीरी मिरच्या भाजून घेत आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर आपल्या किचनमध्ये असलेली लाल मिरची पावडरही तुम्ही घालू शकता. ते मी पुढे सांगणारच आहे. पण जर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील, काश्मीरी नसतील, दुसऱ्या कुठल्याही असतील तरीही काही हरकत नाही. पण जर तुम्ही ह्या मिरच्या घातल्या तर चटणीला खूप छान असं टेक्स्चर येतं. तर मी इथे जवळजवळ ह्या 4-5 काश्मीरी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत विदाऊट तेल टाकता. आणि जवळजवळ 1 लसणाची पाकळी मी इथे निवडून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे. आणि त्या काश्मीरी मिरच्या भाजल्या होत्या त्याही थंड झाल्यानंतर त्यातल्या बिया मी काढून घेत आहे आणि त्यांची देठही मी काढून घेत आहे. मिरचीच्या ह्या बिया मध्ये मध्ये येतात तोंडात, त्याच्यामुळे मला आवडत नाही, त्यामुळे मी काढून टाकते. तुम्हाला जर बिया आवडत असतील मिरचीच्या तर तुम्ही राहू दिल्या तरीही चालेल, पण शक्यतो काढूनच टाकायच्या. पूर्ण जगातील सर्वात पौष्टिक चटणी आहे ही असं म्हटलं तरीही चालेल, कारण जवळजवळ सर्वच समस्यांवर गुणकारी असते ही. बनवायलाही जास्त एफर्ट्स लागत नाही आणि जर काहीच नसेल घरात तर चटणीवर थोडंसं तेल टाकून जरी आपण खाल्लं तरीही आपलं काम होऊन जातं. आता लगेचच इथे मी त्याच कढईमध्ये 1 चमचा जिरे घेतला आहे आणि त्या जिऱ्यालाही मी अगदी लो फ्लेमवर भाजून घेत आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्या 4-5 काश्मीरी मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या घालत आहे. 1 लसूण घालत आहे. 1 लसूणच्या पाकळ्या घालत आहे. ते भाजलेलं जिरं घातलेलं आहे आणि ही थंड झालेली
जवस घालत आहे आणि इथे मी लाल तिखट घालत आहे। हे आपल्या आवडीप्रमाणे आहे। इथे मी 2 ते 2.5 चमचे घातलेलं आहे। हे सैंधव मीठ घातलेलं आहे आणि आता याला मिक्सर बंद चालू करून याची छान पावडर बनवून घ्यायची आहे। मला अशी जाडसरच पावडर आवडते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यापेक्षा जाड किंवा याच्यापेक्षा बारीक किंवा अशी तुम्ही दळून घेऊ शकता। बघू शकता किती छान अशी मस्त जवसाची चटणी आपली रेडी आहे। तुम्ही याला भाकरीसोबत, पराठ्यासोबत, पोळीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता। खूपच छान लागते। जेव्हाही आपल्याकडे वेळ असतो तेव्हा अशा प्रकारच्या 2-4 चटण्या आपण नक्कीच बनवून ठेवल्याच पाहिजेत। ताटाला लावायला अगदी सोपं असतं, तोंडाची चवही बदलते आणि जेवण जरा छान वाटतं याच्यामुळे। किंवा मग पोळी, भाकर, पराठा नसेल तर अगदी वरण भातासोबतही तोंडी लावायलाही खूपच छान लागते ही चटणी। त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली। तुम्हाला आपल्या अळशीच्या चटणीची, जवसाच्या चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि चटणी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच। बाय बाय। भेटू